तुम्ही दिवसभर खूप बिझी असता, पण तरीही आयुष्यात मोठा बदल का बरं होत नाही? कधी विचार केला आहे? कारण कदाचित तुम्ही खूप गोष्टी करताय, पण योग्य गोष्टींवर फोकस करत नाहीयेत. आणि ह्याच पॉवरफुल कन्सेप्ट बद्दल आहे द वन थिंग हे लाईफ चेंजिंग पुस्तक. एकाच वेळी सगळं करण्याचा प्रयत्न केल्यामुळे माणूस थकतो, पण एक महत्वाची गोष्ट निवडून त्यावर फोकस केल्यास आयुष्य बदलू शकतं. आजच्या काळात प्रत्येक जण बिझी आहे, पण प्रश्न असा आहे, बिझी आहात की खरंच प्रोग्रेस करत आहात? हे पुस्तक सांगतं की यशस्वी लोक बाकी लोकांपेक्षा जास्त काम करत नाहीत, ते फक्त सर्वात महत्वाच्या गोष्टींवर फोकस करतात. द वन थिंग म्हणजे नेमकं काय? पुस्तकातील हा प्रश्न फक्त मोटिवेशनल डायलॉग नाही. हा प्रश्न तुमचा विचार करण्याची पद्धत बदलतो, काम करण्याची दिशा बदलतो आणि हळूहळू पूर्ण आयुष्य बदलू शकतं. प्रश्न पुन्हा बघा, अशी कोणती एक गोष्ट आहे जी केल्यावर बाकी गोष्टी सोप्या किंवा अननेसेसरी होतील? हा प्रश्न म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कोणत्या एका गोष्टीचा आहे. कारण आयुष्यात सगळ्या गोष्टी समान महत्वाच्या नसतात. काही गोष्टी फक्त वेळ घेतात, तर काही गोष्टी आयुष्याची दिशा बदलतात. लोकांची सगळ्यात मोठी चूक, बहुतेक लोक असं सांगतात की थोडं हे, थोडं ते, थोडा मोबाईल, थोडं मोटिवेशन, थोडं प्लॅनिंग, थोडं लर्निंग आणि शेवटी रिझल्ट काय? खूप हालचाल पण प्रोग्रेस कमी. हे अगदी असं आहे जसं एखाद्या ठिकाणी 10 फूट खड्डा खोदण्याऐवजी 10 वेगवेगळ्या ठिकाणी 1-1 फूट खड्डा खोदणं. कुठेच पाणी मिळणार नाही, पण जर एकाच ठिकाणी सतत खोदत राहिलात तर पाणी नक्की मिळेल. हेच वन थिंगचं तत्व आहे. आता आपण उदाहरणासकट समजून घेऊयात. एका विद्यार्थ्यांचा विचार करा. त्याला वाटतं मला सगळं परफेक्ट करायचं आहे, सगळे सब्जेक्ट्स करायचेत. तो नोट्स बनवतो, युट्यूब लेक्चर्स पाहतो, टाइम टेबल बनवतो, मोबाईल पण वापरतो, सगळ्या सब्जेक्टला थोडा थोडा वेळ देतो आणि त्यात त्याचा दिवस संपतो. पण त्याला आतून वाटतं मी खूप अभ्यास केलाय, पण मुळात काही कम्प्लीट झालेलंच नाही. का? कारण त्याचं लक्ष विखुरलेलं आहे. मग वन थिंग नक्की कशी काम करते? तो विद्यार्थी स्वतःला प्रश्न विचारतो, माझ्या सध्याच्या परिस्थितीत अशी कोणती एक गोष्ट आहे जी सुधारली तर बाकी गोष्टी इझी होतील? त्याला समजतं की माझा मॅथ्स वीक आहे आणि मॅथ्स स्ट्रॉंग झाला तर माझा कॉन्फिडन्स वाढेल. आता तो निर्णय घेतो, रोज 2 तास फक्त मॅथ्स प्रॅक्टिस, बाकी सगळं सेकंडरी. आता जादू कुठे सुरू होते? पहिल्या काही दिवसात फार फरक दिसत नाही, पण हळूहळू मॅथ्स इम्प्रूव्ह होतो, त्याला प्रश्न सुटायला लागतात, कॉन्फिडन्स वाटतो, मी करू शकतो ही भावना तयार होते, फिअर कमी होतं, अभ्यासाची भीती निघून जाते, डिसिप्लिन तयार होतं, जसं की तो रोज 2 तास बसण्याची सवय त्याला लागते. बाकी सब्जेक्ट्स पण इम्प्रूव्ह होतात, कारण आता त्याचा माइंडसेट बदललेला असतो. वन थिंग म्हणजे फक्त एक काम नाही, ते बाकी सगळ्यांवर परिणाम करणारी मुख्य गोष्ट आहे. ही गोष्ट तुमच्या आयुष्यात लेव्हरेज तयार करते. आता आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊन समजूया. एका व्यक्तीला बिझनेस ग्रो करायचा आहे. तो दिवसभर कॉल्स, मेसेजेस, मीटिंग, सोशल मीडिया यात बिझी असतो. त्याला वाटतं मी खूप काम करतोय, पण बिझनेस का ग्रोथ होत नाही? एक दिवस तो विचार करतो, माझ्या बिझनेसमध्ये अशी कोणती एक गोष्ट आहे जी केल्यावर बाकी गोष्ट इझी होतील? त्याला उत्तर मिळतं, जर मी स्ट्रॉंग मार्केटिंग सिस्टीम तयार केलं तर क्लायंट्स आपोआप येतील. आता तो रोज 2 तास फक्त मार्केटिंगवर काम करतो. काही महिन्यांनी लीड्स वाढतात, क्लायंट्स वाढतात, इन्कम वाढतं, कारण त्याने रूट प्रॉब्लेमवर काम केलं आहे. आता आपण रूट वर्सेस लीव्हचा कन्सेप्ट बघूयात. बहुतेक लोक झाडांची पानं कापतात, पण वन थिंग तुम्हाला रूटवर काम करायला शिकवतं. उदाहरणार्थ, मी मोटिवेटेड नाही ही खरी समस्या नाही. खरी समस्या कदाचित जॉब खराब आहे, फोकस कमी आहे, डिस्ट्रॅक्शन जास्त असू शकतं. वन थिंग म्हणजे मूळ कारण शोधून काढणं आहे. जसं आपण एक मॅग्निफाईंग ग्लासचं उदाहरण घेऊन समजूयात. सूर्याची किरणं सगळीकडे पसरलेली असतात, त्यात पॉवर असते, पण परिणाम कमी असतो. पण मॅग्निफाईंग ग्लास मधून तीच किरणं एका पॉइंटवर फोकस झाली तर आग लागते. तसंच विखुरलेलं लक्ष असेल तर ऍव्हरेज रिझल्ट मिळतो, फोकस लक्ष असेल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट मिळतो. आता आपण मेंदूची खरी ताकद समजून घेऊयात. आपला मेंदू पॉवरफुल आहे, पण समस्या अशी की लोक त्याची पॉवर विखुरतात. इमॅजिन करा, एकाच वेळी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, युट्यूब, स्टडी, कॉल्स, मेंदू सतत स्विच होतोय आणि ह्याचा रिझल्ट असा की थकवा, स्ट्रेस, कमी प्रोडक्टिव्हिटी. पण जेव्हा एकाच गोष्टीवर फोकस करतो तेव्हा मेंदू डीप लेवलवर काम करतो आणि यालाच डीप वर्क स्टेट असे म्हणतात.
आता आपण वन थिंगची खरी ताकद बघूया. वन थिंग तुम्हाला शिकवतं प्रायोरिटी काय आहे, कशाला प्रायोरिटी द्यायची, काम इग्नोर करायचं की काय इग्नोर करायचं, कुठे एनर्जी द्यायची, कुठे नाही द्यायची, कुठे नाही म्हणायचं. कारण सक्सेस म्हणजे जास्त गोष्टी करणं नाही, तर योग्य गोष्टी सातत्याने करणं हे आहे. आता आपण ह्याचं एक कन्क्लुजन बघूयात. वन थिंग म्हणजे सगळं सोडून एकच काम करणं नाही, तर अशी एक गोष्ट सतत करणं जी बाकी सगळ्या गोष्टींवर सर्वात मोठा पॉझिटिव्ह परिणाम करते. कारण जेव्हा तुम्ही योग्य गोष्टींवर फोकस करता तेव्हा बाकी आयुष्य हळूहळू अलाइन होऊ लागतं. आता आपण मल्टीटास्किंग म्हणजे भ्रम या गोष्टीमध्ये एक्सप्लेन करूयात. आजच्या जगात लोकांना वाटतं मी एकाच वेळी खूप गोष्ट करतो म्हणजे मी प्रोडक्टिव्ह आहे, किंवा कोणी म्हणतं मी मल्टीटास्किंग आहे, मी कॉलवर पण असतो, मेल पण रिप्लाय करतो, स्टडी करताना म्युझिक अँड इंस्टाग्राम पण हँडल करतो, मी युट्यूब पाहताना नोट्स पण बनवतो. लोकांना वाटतं हे स्मार्टनेस आहे, पण खरं काय, यामुळे मेंदू फक्त ओव्हरलोडेड आहे, बाकी काही नाही. मग मल्टीटास्किंग खरंच असतं का? पुस्तक काय सांगतं, मेंदू एकाच वेळी 2 डीप काम करू शकत नाही. मेंदू खरं तर 2 काम करत नाही, ते काय करतं, खूप वेगाने एका कामातून दुसऱ्या कामावर स्विच होत असतं. आणि इथेच खरा प्रॉब्लेम सुरू होतो. जसं आपण मोबाईल नोटिफिकेशन्सचं बघूयात. इमॅजिन करा, तुम्ही इम्पॉर्टंट काम करताय, कदाचित स्टडी करताय, ऑफिस वर्क, व्हिडिओ एडिटिंग करताय, बिझनेस प्लॅनिंग करताय. सुरुवातीला तुमचा मेंदू डीप फोकस मध्ये जातो, पण अचानक व्हॉट्सअप नोटिफिकेशन येतं, तुम्ही फक्त 2 सेकंद रिप्लाय करता, मग परत कामाला बसता. पण लगेच इंस्टाग्राम रील, युट्यूब शॉर्ट, रॅन्डम कॉल. आता तुम्हाला वाटतंय मी सगळं मॅनेज करतोय, पण प्रत्यक्षात काय होतंय, डिस्ट्रॅक्शन. तुम्ही फोकस करू शकतच नाही आहात. आता यामध्येच अजून एक आहे अटेन्शन रेसिड्यू. हे बघूयात, याचा अर्थ काय आहे. जेव्हा तुम्ही एक काम सोडून दुसऱ्या कामात जाता, तुमच्या मेंदूचा काही भाग मागच्या कामात अडकून राहतो. यालाच अटेन्शन रेसिड्यू म्हणतात. उदाहरण, तुम्ही स्टडी करताय, मग इंस्टाग्राम उघडलं. आता शरीर स्टडी टेबलवर आहे, पण मेंदूत ती रील, ते सॉन्ग, तो मेसेज फिरत असतो, म्हणून फोकस पूर्ण परत येतच नाही. आता आपण मल्टीटास्किंगचे हिडन नुकसान काय होत आहेत हे बघूयात. लोकांना फक्त वेळ वाया जातो असं वाटतं, पण नुकसान खूप खोल आहे. काम स्लो होतं, मेंदूला प्रत्येक वेळी नवीन टास्क समजायला एनर्जी लागते. उदाहरणार्थ स्टडी व्हॉट्सअप, स्टडी इंस्टाग्राम, स्टडिंग अजून काहीतरी वेगळं. प्रत्येक स्विच मध्ये कॉन्सन्ट्रेशन रिसेट होतं, मोमेंटम तुटतो, म्हणून 1 तासाचं काम 3 तासांवर जातं. दुसरं आहे स्ट्रेस वाढतो, मेंदू सतत अलर्ट मोड मध्ये राहतो. नोटिफिकेशन म्हणजे मेंदूसाठी सतत इमर्जन्सी सिग्नल. ह्याचा रिझल्ट काय होतं, इरिटेशन, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग. लोक म्हणतात मी खूप टायर्ड आहे, पण शरीर नाही, आपला त्यावेळेस मेंदू थकलेला असतो. तिसरं आहे क्वालिटी कमी होते. डीप थिंकिंगला शांत फोकस लागतो, पण मल्टीटास्किंगमुळे काय होतं, चुका वाढतात, क्रिएटिव्हिटी कमी होते, मेमरी वीक होत जाते. आता आपण एका विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊयात. एका विद्यार्थ्याला वाटतं मी स्टडी करताना युट्यूब, म्युझिक अँड व्हॉट्सअप पण चालू ठेवू शकतो. त्याला वाटतं मी कम्फर्टेबल आहे, पण प्रत्यक्षात त्याचं रिडिंग स्लो होतं, मेमरी कमी राहते, रिव्हिजन जास्त लागते. कारण मेंदू फुल्ली प्रिसेट नसतो, तो त्या गोष्टीमध्ये अवेलेबल नसतो, तो प्रेझेंट दुसऱ्या गोष्टींमध्ये असतो. फोकस म्हणजे सुपर पॉवर. आजच्या काळात फोकस खूप रेअर झाला आहे, म्हणून ज्याच्याकडे फोकस आहे असं म्हणतात की त्याच्याकडे सुपर पॉवर आहात. मॅग्निफाईंग ग्लासचं आपण उदाहरण तर बघितलंच. सूर्याची किरणं सगळीकडे पसरलेली असतात, पॉवर असते पण इम्पॅक्ट कमी, आणि तीच किरणं एका पॉइंटवर फोकस केली तर आग लागते. तसंच विखुरलेलं लक्ष वीक रिझल्ट देतो, तर फोकस लक्ष एक्सप्लोजिव्ह रिझल्ट देतो. आता आपण डीप वर्क स्टेट म्हणजे काय ते बघूयात. जेव्हा तुम्ही फोन दूर ठेवता, नोटिफिकेशन्स बंद करता, एका कामावर 1-2 तास फोकस करता, तेव्हा मेंदू डीप वर्क स्टेट्समध्ये जातो. या स्टेटमध्ये आयडियाज इम्प्रूव्ह होतात, स्पीड वाढतं, क्रिएटिव्हिटी वाढते, कामाची क्वालिटी नेक्स्ट लेवल जाते. यामध्ये आता आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊ. एका बिझनेस ओनरला वाटतं मी दिवसभर बिझी असतो, तो कॉल्स, व्हॉट्सअप, मीटिंग, इंस्टाग्राम, ईमेल्स यामध्ये अडकलेला असतो. त्याला रात्री वाटतं आज काही इम्पॉर्टंट आपण केलंच नाही. का? कारण तो रिएक्टिव्ह मोड मध्ये जगतोय. पण जेव्हा तो सकाळी 2 तास फोन बंद करून फक्त स्ट्रॅटेजीवर काम करतो, बिझनेस ग्रो करायला सुरुवात होते. कारण फोकस क्रिएट डेप्थ मध्ये रिझल्ट द्यायला सुरुवात करतो. आता आपण बघूयात यशस्वी लोक वेगळं काय करतात. यशस्वी लोक सगळ्या गोष्टींना हो म्हणत नाहीत,
ते एका गोष्टींवर डीप फोकस करतात, कारण त्यांना माहिती असतं एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट फक्त डीप फोकस मधून येतात. आता आपण फायनल डीप कन्क्लुजन बघूयात. मल्टीटास्किंग तुम्हाला बिझी वाटू शकतं, स्मार्ट वाटू शकतं, पण ते तुमचं मेंटल पॉवर तुकड्यात विभागतं आणि फोकस तुमच्या मेंदूची संपूर्ण ताकद एका दिशेला लावतं. म्हणून फोकस माइंड इज इक्वल टू पॉवरफुल माइंड. कारण जेव्हा लक्ष विखुरत नाही तेव्हा परिणाम एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतात. आता आपण बघूया डोपामाइन इफेक्ट काय होतात. हे पुस्तकातील सर्वात पॉवरफुल आणि लाईफ चेंजिंग कन्सेप्ट आहे. लेखक सांगतो, मोठं यश एका मोठ्या ऍक्शनमुळे नाही, तर छोट्या कन्सिस्टंट ऍक्शन्समुळे तयार होतं. यामध्ये डॉमिनो म्हणजे काय? डॉमिनो म्हणजे छोट्या टाईल्सची लाईन. पहिला छोटासा डॉमिनो ढकलला तर दुसरा पडतो, मग तिसरा, मग चौथा आणि शेवटी खूप मोठा डॉमिनो पण पडतो. शेवटी सुरुवात छोटी असते पण परिणाम हा मोठा होतो. या कन्सेप्टचा खरा अर्थ असा, लोकांना काय वाटतं, मोठं यश मिळवण्यासाठी मोठी मोटिवेशन, मोठी मेहनत, मोठा प्लॅन लागतो. पण पुस्तक सांगतं, छोटी पण योग्य दिशा असलेली ऍक्शन सतत रिपीट केली तर आयुष्य बदलू शकते. लोकांची सर्वात मोठी चूक काय आहे माहितीये? लोक अचानक कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन करायचा प्रयत्न करतात. म्हणजे उद्यापासून 5 वाजता सकाळी उठणार, रोज जिमला जाणार, डाएट करणार, मेडिटेशन करणार, रीडिंग करणार, मोबाईल नाही वापरणार, आणि हे सगळं 2 ते 3 दिवस जातं, जोपर्यंत मोटिवेशन हाय असतं. आणि मग काय होतं? ओव्हरलोड, थकवा, क्विट. कारण मेंदूला अचानक मोठा बदल आवडतच नाही. आता आपण फिटनेसचं एक एक्झाम्पल घेऊया, ज्याच्यामध्ये आपल्याला डीप अंडरस्टँडिंग होईल. एका व्यक्तीला वेट लॉस करायचं आहे. त्याला वाटतं मला कम्प्लीट फिट व्हायचंय. तो एकाच वेळी जिम लावतो, रनिंग करतो, डाएट करतो, योगा करतो, सप्लिमेंट्स घेतो, सगळं काही सुरू करतो. पहिले काही दिवस एक्साइटमेंट असते, मग नंतर शरीर थकतं, माइंड ओव्हरलोड होतो, रुटीन मेंटेन होत नाही आणि मग तो पूर्णपणे सगळं काही बंद करतो. मग डॉमिनो इफेक्ट काम करतं तरी कसं? तोच माणूस आता वेगळा विचार करतो. तो स्वतःला विचारतो, माझी सर्वात छोटी पण पॉवरफुल सुरुवात कोणती असू शकते? त्याला उत्तर मिळतं, रोज फक्त 20 मिनिटं चालणं. बस. ना जिम प्रेशर, ना स्ट्रिक्ट डाएट, ना मोठे रूल्स. फक्त रोज 20 मिनिटं चालणं. आत्ता खरी जादू सुरू होते. पहिल्या आठवड्यात मोठा बदल दिसत नाही, पण मेंदूत आणि आयुष्यात छोटे डोमिनो पडायला लागतात. डॉमिनो पहिला, आयडेंटिटी बदलायला सुरुवात होते. तो स्वतःला म्हणतो, मी लेझी नाही, मी आता स्वतःची काळजी घेतोय. ही छोटी भावना पण पॉवरफुल असते. डॉमिनो 2 काय म्हणतं? एनर्जी वाढते. वॉकिंगमुळे बॉडी ऍक्टिव्ह होते, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, मूड बेटर होतो. आता त्याला जास्त फ्रेश वाटायला लागतं. डॉमिनो 3 कॉन्फिडन्स वाढतो. तो विचार करतो, मी कन्सिस्टन्सी ठेवू शकतो. हा कॉन्फिडन्स आयुष्य बदलतो, कारण सक्सेस आधी माइंडमध्ये तयार होतं. डॉमिनो 4 डाएट आपोआप इम्प्रूव्ह होतो. आता तो विचार करतोय, मी चालतोय, मग जंक फूड खाऊन सगळं खराब कशाला करू? आणि कोल्ड्रिंक्स कमी, शुगर कमी, हेल्दी फूड वाढतं. कोणी फोर्स केलेलं नसतं, हे स्वतःहून लागलेलं असतं. एक सवय, दुसरी सवय, असं करत करत सगळ्या चांगल्या सवयी तयार व्हायला लागतात. डॉमिनो 5 काय? एक्सरसाइज सुरू होते. काही आठवड्यांनी तो स्ट्रेचिंग, लाईट वर्कआउट, जिम सगळं काही सुरू करतो. कारण आता ही त्याला डिफिकल्ट वाटत नाहीत, कारण पहिला डॉमिनो आधीच पडलेला असतो. डॉमिनो इफेक्टचा सायकोलॉजी मिनिंग काय आहे? स्मॉल विन्स मेंदूला सिग्नल देतात, मी कॅपेबल आहे. प्रत्येक छोटी अचीवमेंट कॉन्फिडन्स वाढवते, मोमेंटम तयार करते, मोटिवेशन नॅचरली वाढवते. आता यामध्ये मोमेंटम म्हणजे काय? ट्रेन सुरुवातीला हलवायला खूप पॉवर लागतं, पण एकदा सुरू झाली की ती सहज पुढे जाते. तसंच सुरुवात हार्डसेट असते, कन्सिस्टन्सी नंतर इझी होत जाते. डॉमिनो इफेक्ट म्हणजे मोमेंटम तयार करणं हे आहे. आता एक आपण रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊ रीडिंग हॅबिटच्या बाबतीत. एका व्यक्तीला रीडिंग हॅबिट तयार करायची आहे. तो सुरुवातीला रोज 2 तास वाचायचा प्लॅन करतो. 3 दिवसांनी बंद. पण डॉमिनो इफेक्ट अप्रोच काय करतो? रोज फक्त 5 पेजेस वाचा. छोटा आहे पण इझी आहे. 1 महिन्यानंतर हॅबिट तयार होते, फोकस इम्प्रूव्ह होतो, नॉलेज वाढतं आणि काही महिन्यांनी तो नॅचरली जास्त वाचायला सुरुवात होतो. आता आपण एक अजून एक्झाम्पल घेऊ. एका बिझनेस ओनरला बिझनेस ग्रो करायचंय. तो वेबसाईट बनवतो, ऍड्स तयार करतो, सोशल मीडिया यूज करतो, टीम बिल्ड करतो, मार्केटिंग करतो. सगळं एकाच वेळी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो आणि रिझल्ट कन्फ्युजन क्रिएट होतं. मग तो एक गोष्ट निवडतो,
रोज एक क्वालिटी कंटेंट पोस्ट करायची. काही महिन्यांनी ऑडियन्स तयार होते, ट्रस्ट तयार होतं, क्लायंट्स येतात, सेल्स वाढतात आणि एक छोटा डोमिनो मोठा बिझनेस तयार करतं. आता आपण बघूयात कंपाऊंड इफेक्ट आणि डॉमिनो इफेक्ट काय असतो. डॉमिनो इफेक्ट फक्त ऍक्शन बद्दल नाही, तो कंपाऊंड ग्रोथ बद्दल पण आहे. छोट्या डिले ऍक्शन्स लगेच मोठा रिझल्ट देत नाहीत, पण वेळेनुसार एक्सपोनेन्शियली ग्रो होतात. जसं रोज पाणी दिला झाड अचानक मोठं होत नाही, पण काही महिन्यांनी मोठं झाड तयार होतच. आता आपण बघूयात लोक का फेल होतात. कारण लोक इन्स्टंट रिझल्ट शोधतात. ते म्हणतात 3 दिवस झाले रिझल्ट नाही, 1 आठवडा झाला बदल का नाही. पण सक्सेस इनविजिबल फेज मधून जातो. सुरुवातीला रूट्स तयार होतात, नंतर रिझल्ट दिसायला लागतात. डॉमिनो इफेक्टचा डीप ट्रूथ हे आहे की मोठं आयुष्य बदलणं अवघड आहे, पण छोटी डेली ऍक्शन मेंटेन करणं पॉसिबल असतं आणि ह्याच छोट्या ऍक्शन हळूहळू मोठं फ्युचर तयार करतं. आता आपण या सगळ्यांचा कन्क्लुजन बघूयात. डॉमिनो इफेक्ट शिकवतो एकाच दिवसात आयुष्य बदलायचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी अशा छोट्या ऍक्शन शोधा ज्या कन्सिस्टंटली रिपीट करता येतील. कारण स्मॉल ऍक्शन्स रिपीटेड कन्सिस्टंटली अँड क्रिएट एक्स्ट्रॉर्डिनरी रिझल्ट. आणि लक्षात ठेवा, पहिला डॉमिनो छोटा असतो पण तो पूर्ण आयुष्य बदलू शकतो. आता आपण वळूया टाइम ब्लॉकिंग कडे. लोकांना वाटतं माझ्याकडे वेळ नाही, पण खरा प्रॉब्लेम वेळेचा नसतो, प्रॉब्लेम असतो वेळ कुठे जातोय. आज बहुतेक लोकांचा दिवस असा असतो, कॉल्स, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, मीटिंग्स, रॅन्डम काम, अचानक आलेले टास्क, दिवसभर बिझी. पण रात्री वाटतं आज खरंच इम्पॉर्टंट काही केलं का. याचं उत्तर आहे टाइम ब्लॉकिंग. टाइम ब्लॉकिंग म्हणजे काय? सर्वात महत्वाच्या कामासाठी आधीच वेळ रिझर्व करून ठेवणं. म्हणजे तुम्ही वेळ उरल्यावर काम करत नाहीत, तुम्ही कामासाठी वेळ आधी ठरवता. सक्सेसफुल लोक वेगळं काय करतात, तर ते सामान्य लोक फ्री वेळ मिळाला तर इम्पॉर्टंट काम करेल, पण सक्सेसफुल लोक इम्पॉर्टंट कामासाठी वेळ आधी रिझर्व करतात आणि हा खूप मोठा फरक आहे. आता आपण रियालिटी चेक करूयात. इमॅजिन करा एका बिझनेस ओनरला बिझनेस ग्रो करायचा आहे. त्याच्याकडे आयडियाज आहेत, गोल्स आहेत, पण दिवसभर कॉल्स, मीटिंग्स, मेसेजेस, टीम इश्यूज, ईमेल्स यात वेळ जातो. तो बिझी असतो पण ग्रोथ होत नाही. का? कारण तो पूर्ण दिवस रिॲक्टिव्ह मोड मध्ये जगतोय. आता रिॲक्टिव्ह मोड म्हणजे काय? रिॲक्टिव्ह मोड म्हणजे इतर लोक ठरवतात तुमचा दिवस कसा जाईल. कुणाचा कॉल आला, अटेन्शन तिकडे, मेसेज आला, अटेन्शन तिकडे, मीटिंग आली, अटेन्शन तिकडे. म्हणजे तुमचा फोकस सतत बाहेरच्या गोष्टी कंट्रोल करत असतात. मग टाइम ब्लॉकिंग कसं काम करतं? ते बिझनेस ओनर आता एका निर्णय घेतो. सकाळी 8 ते 10 फक्त इम्पॉर्टंट काम. त्यावेळेत नो कॉल्स, नो व्हॉट्सअप, नो मीटिंग्स, फक्त स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग आणि ग्रोथ वर्क. आता यामुळे काय बदलतं? पहिल्यांदा त्याला गिल्ट वाटतो. कॉल मिस झाला, रिप्लाय दिला नाही. पण काही दिवसांनी त्याला जाणवतं माइंड शांत आहे, क्लॅरिटी वाढते, डीप थिंकिंग सुरू होतं. आता डीप वर्क स्टेट सुरू होतं जेव्हा तुम्ही अनइंटरप्टेड वेळ देता. तेव्हा मेंदू डीप वर्क मोड मध्ये जातो. या स्टेटमध्ये आयडियाज पॉवरफुल येतात, क्रिएटिव्हिटी वाढते, कामाची क्वालिटी इम्प्रूव्ह होते, कमी वेळेत जास्त आउटपुट मिळतो. आता आपण एक एक्झाम्पल बघूयात. पूर्वी दिवसभर काम पण ग्रोथ नाही. आता रोज 2 तास फोकस वर्क, 6 महिन्यांनी बेटर प्लॅनिंग, बेटर सिस्टीम, बेटर मार्केटिंग, मोर क्लायंट्स, मोर क्लॅरिटी. का? कारण त्या बिझनेसमॅनने बिझी वर्क आणि ग्रोथ वर्क यात फरक समजला आहे. आता आपण बघूयात बिझी वर्क आणि इम्पॉर्टंट वर्क. बहुतेक लोक दिवसभर अर्जंट काम करतात, पण सक्सेसफुल लोक इम्पॉर्टंट काम करतात. उदाहरणार्थ बिझी वर्क कुठले? रॅन्डम कॉल्स, एंडलेस मीटिंग, सोशल मीडिया स्क्रोलिंग, अननेसेसरी रिप्लायज. हे काम तुम्हाला बिझी ठेवतात, पण आयुष्य बदलत नाहीत. इम्पॉर्टंट वर्क काय असतं? स्किल लर्निंग, स्ट्रॅटेजी, डीप स्टडी, कंटेंट क्रिएशन, प्लॅनिंग, हेल्थ. ही कामं लगेच एक्साइटमेंट देत नाहीत, पण फ्युचर बदलतात. आता आपण पुन्हा एकदा विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊयात. एका विद्यार्थ्याला वाटतं मी दिवसभर स्टडी करतो, पण त्याचा दिवस 15 मिनिट स्टडी, मग मोबाईल, मग युट्यूब, मग चॅटिंग. तो फिजिकली स्टडी टेबलवर असतो पण मेंटली डिस्ट्रॅक्टेड असतो. मग तो टाइम ब्लॉकिंग सुरू करतो. सकाळी 7 ते 9 फक्त स्टडी, फोन दूर, नोटिफिकेशन बंद. 1 महिन्यानंतर काय होतं? फोकस इम्प्रूव्ह झालेला असतो, मेमरी इम्प्रूव्ह झालेली असते, कॉन्फिडन्स वाढलेला असतो. कारण कन्सिस्टंट फोकस टाइम मेंदूला ट्रेन करत असतो. आता टाइम ब्लॉकिंगचा सायकोलॉजिकल पॉवर काय आहे? जेव्हा तुम्ही वेळ रिझर्व करता, मेंदूला सिग्नल जातो ही गोष्ट महत्वाची आहे. आणि जेव्हा गोष्टी शेड्यूल मध्ये येतात त्या कम्प्लीट होण्याची शक्यता खूप वाढते. रिअल लाईफ ट्रूथ काय आहे? लोक म्हणतात वेळ मिळाला की सुरू करेन, पण खरं आहे
की वेळ कधीच मिळत नाही, वेळ हा काढावा लागतो. आता आपण एक गार्डनचं एक्झाम्पल बघूया. इमॅजिन करा, तुमच्याकडे एक छोटं रोप आहे. जर तुम्ही कधी पाणी, कधी नाही, कधी लक्ष, कधी नाही असं केलं, रोप वाढणार नाही. पण रोज ठरलेल्या वेळेत पाणी घातलं, काळजी घेतली, पूर्ण लक्ष दिलं तर एक मोठं झाड तयार होईल. तसंच फोकस टाइम तुमचा गोल्सला ग्रो करतो. आता टाइम ब्लॉकिंगची खरी ताकद काय आहे? टाइम ब्लॉकिंग फक्त प्रोडक्टिव्हिटी टेक्निक नाही, ते तुमच्या प्रायोरिटीज प्रोटेक्ट करण्याची सिस्टीम आहे. कारण जर तुम्ही स्वतःच्या गोलसाठी वेळ रिझर्व केला नाही तर जग तुमचा वेळ स्वतःच्या कामासाठी वापरेल. सक्सेसफुल लोक कॅलेंडर का वापरतात? कारण त्यांना माहिती असतं जे शेड्यूल होतं तेच कम्प्लीट होतं. ते वर्कआउट शेड्यूल करतात, थिंकिंग टाइम शेड्यूल करतात, प्लॅनिंग शेड्यूल करतात, कारण इम्पॉर्टंट गोष्टी चान्सवर सोडत नाहीत. आता टाइम ब्लॉकिंगचं कन्क्लुजन काय शिकवतं? फ्री वेळेची वाट पाहू नका, त्याऐवजी सर्वात महत्वाच्या कामासाठी वेळ रिझर्व करा. कारण फोकस वेळ ऑर्डिनरी कामालाही एक्स्ट्राऑर्डिनरी देऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, तुमचं कॅलेंडरच दाखवतो तुमच्यासाठी खरंच काय महत्वाचं आहे. आता आपण बिझी आणि प्रोडक्टिव्ह यातला फरक पाहूयात. आजकाल प्रत्येक जण एकच गोष्ट म्हणतो, मी खूप बिझी आहे. स्टुडंट बिझी, एम्प्लॉईज बिझी, बिझनेसमॅन बिझी, पॅरेंट्स बिझी. सगळ्यांचं आयुष्य धावत आहे. पण एक प्रश्न विचारायचा, इतकं बिझी नसूनही खरंच आयुष्यात प्रोग्रेस होत आहे का? कारण बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं असं आहे का? बिझी म्हणजे काय? बिझी लोक दिवसभर मेसेजेस, कॉल्स, ईमेल्स, मीटिंग, नोटिफिकेशन, रॅन्डम काम यात अडकलेले असतात. त्यांना सतत वाटतं मी खूप काम करतोय. पण रात्री स्वतःला विचारलं तर आज खरंच महत्वाचं काय कम्प्लीट केलं का? आणि उत्तर असतं नाही. बिझी लोक रिॲक्शन मोड मध्ये जगतात. हे पुस्तक सांगतं बिझी लोक रिॲक्शन मध्ये जगतात म्हणजे त्यांचा दिवस ते स्वतःला कंट्रोल करत नाहीत. बाहेरच्या गोष्टी त्यांना कंट्रोल करत असतं. उदाहरणार्थ, मेसेज आला की रिप्लाय द्या, कॉल्स आला की अटेन्शन तिकडे जातं, नोटिफिकेशन आलं की फोकस जातं, कोणी टास्क दिला तर लगेच तिथे स्टार्ट. म्हणजे त्यांचा पूर्ण दिवस रिॲक्शन मध्ये जातो. आता आपण एक ऑफिस एम्प्लॉईचं एक्झाम्पल पाहूयात. एका एम्प्लॉईचा विचार करा, तो सकाळपासून मेल्स चेक करतोय, कॉल्स अटेंड करतोय, मीटिंग्स करतोय, चॅट्स करतोय, अपडेट्स करतोय. यात त्याचं बिझी असतो आणि दिवसभर धावपळ. पण 6 महिन्यांनी काय झालेलं असणार? स्किल सेम, ग्रोथ सेम, लाईफ सेम. का? कारण तो फक्त अर्जंट गोष्टी करत होता, इम्पॉर्टंट नाही. आता प्रोडक्टिव्ह लोक वेगळं नक्की काय करतात? प्रोडक्टिव्ह लोक स्वतःला एक प्रश्न विचारतात, आजचं सर्वात महत्वाचं काम कोणतं? आणि त्याआधी तेच कम्प्लीट करतात, बाकी गोष्टी नंतर. प्रायोरिटी म्हणजे काय? प्रायोरिटी म्हणजे अशी गोष्ट जी तुमचं फ्युचर बदलू शकते. आता आपण एक विद्यार्थ्याचं एक्झाम्पल घेऊयात. बिझी विद्यार्थी काय करतो? नोट्स डेकोरेट करतो, टाइम टेबल बनवतो, हायलायटर वापरतो, युट्यूब व्हिडिओ सेव्ह करतो, ग्रुप चॅट करतो. दिवसभर बिझी, पण स्टडी डीप नाही. प्रोडक्टिव्ह स्टुडंट काय करतो? रोज 2 तास डिस्ट्रॅक्शन फ्री प्रॅक्टिस, कमी काम पण हाय इम्पॅक्ट. रिझल्ट काय? मार्क्स इम्प्रूव्ह होतात, कॉन्फिडन्स वाढतो, अंडरस्टँडिंग डीप होतं. बिझी लोकांना प्रोडक्टिव्ह असल्यासारखं का वाटतं? कारण मुवमेंट आणि प्रोग्रेस हे वेगळे असतात. आता आपण एक कारचं एक्झाम्पल घेऊयात. एका कारला इमॅजिन करा, ती फुल स्पीड मध्ये आहे पण रॉंग डायरेक्शन मध्ये स्पीड आहे, पण डेस्टिनेशन नाही. तसंच बिझी लोक खूप धावत असतात पण ते योग्य दिशेने धावत नसतात. आता आपण पाहूयात ऍक्टिव्हिटी ट्रॅप. ऍक्टिव्हिटी ट्रॅप म्हणजे काय? लोकांना वाटतं मी सतत कामात आहे म्हणजे मी प्रोडक्टिव्ह आहे, पण काही कामं फक्त ऍक्टिव्हिटी असतात, त्यातून फ्युचर बदलत नाही किंवा ग्रोथही होत नाही किंवा स्किल्सही इम्प्रूव्ह होत नाही. आता बिझी वर्क आणि प्रोडक्टिव्ह वर्क कुठले? बिझी वर्क कुठले येतात? एंडलेस स्क्रोलिंग, रॅन्डम मीटिंग्स, अननेसेसरी रिप्लाय, कॉन्स्टंट चेकिंग, लो प्रायोरिटी टास्क. हे का वेळ खातात. प्रोडक्टिव्ह वर्क कुठले आहेत? डीप स्टडी, स्किल बिल्डिंग, प्लॅनिंग, एक्सरसाइज, कंटेंट क्रिएशन, बिझनेस स्ट्रॅटेजी. ही कामं जी फ्युचर बिल्ड करतात. सक्सेसफुल लोक कमी कामं करतात का? नाही, पण ते योग्य कामं करतात. त्यांना माहिती असतं सगळ्या टास्क समान महत्वाच्या नसतात, म्हणून ते काही गोष्टी इग्नोर करतात, काही गोष्टींना नो म्हणतात आणि एनर्जी सेव्ह करतात. आता आपण एक गार्डनचं एक्झाम्पल घेऊ. इमॅजिन करा, एका गार्डन मध्ये खूप सीड्स आहेत. तुम्ही दिवसभर पान हलवताय, माती साफ करताय, पण झाडांना पाणीच देत नाहीत. बिझी आहात पण ग्रोथ नाही. प्रोडक्टिव्ह गार्डनर काय करतो? थेट रूट्सवरच काम करतो, म्हणून गार्डन ग्रो होतं. तसेच प्रोडक्टिव्ह लोक रूट ऍक्टिव्हेट करत असतात. आता एक सत्य काय आहे? बिझी लोक टाइम स्पेंड करतात,
प्रोडक्टिव्ह लोक एनर्जी इन्व्हेस्ट करतात आणि हा खूप मोठा फरक आहे. आता आपण पाहूयात प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे सर्वात महत्वाच्या गोष्टींवर फोकस असणं. आता ह्या पुस्तकात एक रिअल लाईफ एक्झाम्पल दिलेलं आहे. एका बिझनेस ओनरला वाटतं मी दिवसभर काम करतो, पण तो व्हॉट्सअप कॉल्स मीटिंग्स यात अडकलेला असतो, तर त्याचा बिझनेस काही ग्रो होत नाही. तर दुसरा ओनर रोज 2 तास मार्केटिंग सिस्टीम स्ट्रॅटेजी यावर काम करत असतो. 1 वर्षानंतरचा आउटपुट काय येतो, क्लायंट्स वाढतात, इन्कम वाढतं, बिझनेस स्टेबल होतो, कारण तो प्रायोरिटीवर जगत होता. प्रोडक्टिव्ह लोकांची एक खास सवय असते, ते प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं प्रत्येक येस म्हणजे दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीला नो. बिझनेस कल्चरचा ट्रॅप असाच आहे. आजच्या जगात बिझी दिसणं म्हणजे इम्पॉर्टंट वाटतं. लोक म्हणतात मी खूप बिझी आहे, मला वेळच नाही, जणू बिझी असणं म्हणजे सक्सेसफुल असणं. पण बिझी असणं स्टेटस नाही, रिझल्ट काय आहे तो महत्वाचा आहे. फायनल ट्रूथ काय आहे, जर दिवस संपल्यावर तुमचं फ्युचर इम्प्रूव्ह होत असेल, स्किल्स वाढत असेल, हेल्थ इम्प्रूव्ह होत असेल, क्लॅरिटी वाढत असेल, तरच तुम्ही प्रोडक्टिव्ह आहात, नाही तर तुम्ही फक्त बिझी आहात. याचं कन्क्लुजन काय आहे, बिझी लोक रिॲक्शन्स मध्ये जगतात, तर प्रोडक्टिव्ह लोक प्रायोरिटी मध्ये जगतात. बिझी लोक प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्ड करतात, प्रोडक्टिव्ह लोक सर्वात महत्वाच्या गोष्टींवर फोकस करतात. कारण सक्सेस म्हणजे दिवसभर धावपळ नाही, तर योग्य दिशेने केलेलं फोकस प्रोग्रेस आहे. जसं आपण मॅग्निफाईंग ग्लासचं उदाहरण घेतलं होतं, सूर्याची किरणं नॉर्मल असतात तेव्हा काही होत नाही, पण तीच किरणं मॅग्निफाईंग ग्लास मधून एका पॉइंटवर फोकस झाली तर आग लागते. तसंच फोकस केलेला मेंदू अशक्य गोष्टी शक्य करू शकतं. या पुस्तकातील एक मोठा भ्रम आहे. द वन थिंग हे पुस्तक फक्त मोटिवेशन देत नाही, हे आपल्या मेंदूमध्ये बसलेल्या काही मोठ्या चुकीच्या बिलीफ्स तोडतं. अशा बिलीफ्स ज्यामुळे लोक बिझी राहतात, कन्फ्युज राहतात, हार्डवर्क करतात, पण तरीही मोठे रिझल्ट मिळत नाहीत. लेखक यावर सांगतो, यश मिळवण्यासाठी आधी चुकीचे बिलीफ्स तोडावे लागतात. यामध्ये एक पहिला भ्रम आहे, हा आजच्या जगातील सर्वात डेंजरस भ्रम आहे. लोक म्हणतात करिअर इम्पॉर्टंट आहे, हेल्थ, फॅमिली, सोशल मीडिया, मेसेजेस, मीटिंग्स हे सगळं इम्पॉर्टंट आहे. पण यातून रिझल्ट काय येतो, सगळ्याला इक्वल इम्पॉर्टन्स देतो आणि इथेच प्रॉब्लेम सुरू होतो. जर सगळंच इम्पॉर्टंट असेल तर खरं इम्पॉर्टंट काही राहतच नाही, कारण तुमची सगळी एनर्जी ही त्यामध्ये लागते आणि एनर्जी, तुमचा वेळ, तुमचा फोकस हे खूप लिमिटेड आहे. इमॅजिन करा, एका विद्यार्थ्याला वाटतं मला सगळे सब्जेक्ट परफेक्ट करायचे आहेत, तो प्रत्येक सब्जेक्टला थोडा वेळ देतो, नोट्स, युट्यूब, रिव्हिजन, ग्रुप स्टडी, दिवसभर बिझी. कोणत्याच सब्जेक्टमध्ये पण तो मास्टरी करू शकत नाही, कारण की फोकस डिस्ट्रीब्युटेड आहे, तो सगळीकडे विखुरलेला आहे. प्रायोरिटीची खरी ताकद काय असते माहितीये, यशस्वी लोक सगळं करत नाहीत, ते विचारतात सर्वात जास्त इम्पॅक्ट कोणत्या गोष्टीचा आहे आणि मग त्यावर मॅक्झिमम फोकस करतात. यामध्ये भ्रम दुसरा आहे, आजच्या काळात मल्टीटास्किंगला स्मार्टनेस समजलं जातं. लोक म्हणतात मी कॉलवर असताना मेल पण करतो, मी स्टडी करताना रील्स पण पाहतो, मी एकाच वेळी 5 कामं करतो. त्यांना वाटतं मी प्रोडक्टिव्ह आहे, पण ट्रूथ काय आहे, मेंदू मल्टीटास्किंग साठी बनलेलाच नाही. मेंदू 2 डीप कामं एकत्र करत नाही, तो खूप वेगाने टास्क स्विच करतो आणि प्रत्येक स्विच मध्ये फोकस तुटतो, एनर्जी खर्च होते, कॉन्सन्ट्रेशन रिसेट होतं. आता मोबाईलचं एक्झाम्पल आपण घेऊयात. तुम्ही इम्पॉर्टंट काम करताय, अचानक व्हॉट्सअप आला, इंस्टाग्राम, युट्यूब शॉर्ट, तुम्हाला वाटतं मी फक्त 30 सेकंड पाहिलं, पण मेंदूचा फोकस पूर्णपणे तुटतो. परत डीप कॉन्सन्ट्रेशन मध्ये यायला मेंदूला बराच वेळ लागतो. यामध्ये हिडन डॅमेजेस काय आहेत माहितीये, मल्टीटास्किंग काम स्लो करतं, स्ट्रेस वाढवतं, क्रिएटिव्हिटी कमी करतं, मेमरी वीक करतं आणि सर्वात मोठं नुकसान डीप थिंकिंग मारून टाकतं. फोकस म्हणजे आपण म्हणतो सुपर पॉवर. आजच्या डिस्ट्रॅक्शनच्या जगात फोकस रेअर झाला आहे, म्हणूनच ज्याच्याकडे फोकस आहे त्याच्याकडे सुपर पॉवर आहे. आता ह्या पुस्तकात एक तिसरा भ्रम सांगितला आहे, सक्सेस ओव्हरनाईट मिळतो. आज सोशल मीडियामुळे लोकांना वाटतं सक्सेस अचानक मिळतो, एका व्हिडिओमुळे लाईफ बदलते, एका आयडियामुळे करोडपती बनतात. लोक फक्त रिझल्ट पाहतात, पण त्या मागची वर्षानुवर्षांची मेहनत पाहत नाहीत, इयर्स ऑफ कन्सिस्टन्सी पाहत नाहीत. आता आपण एक बांबूचं एक्झाम्पल घेऊया, जे या पुस्तकात खूप छान पद्धतीने सांगितलं आहे.
बांबू ट्रीची सीड्स लावल्यानंतर पहिले काही वर्ष जमिनीवर काहीच दिसत नाही, पण आतमध्ये रूट्स ग्रो होत असतात. मग अचानक बांबू खूप वेगाने वाढतो. लोक म्हणतात वाव, ओव्हरनाईट सक्सेस. पण ट्रूथ काय आहे, रूट्स अनेक वर्ष तयार होत होते आणि हे कोणाला जाणवले देखील नाही. या पुस्तकात अजून एक असं रिअल लाईफ एक्झाम्पल दिलेलं आहे. एका व्यक्तीला फिट व्हायचं होतं. तो 3 दिवस जिम, मग रिझल्ट काहीच नाही. क्विट. का? कारण त्याला इन्स्टंट चेंज हवा होता. पण फिटनेस डेली स्मॉल ऍक्शन्स मधून तयार होतं हे त्याला माहितीच नाही. आता आपण एक कंपाऊंड इफेक्टचं एक्झाम्पल घेऊयात की सक्सेस म्हणजे डेली हॅबिट, स्मॉल इम्प्रुव्हमेंट, कन्सिस्टन्सी याचं कंपाऊंड इफेक्ट. जसं बँकमध्ये छोट्या छोट्या सेव्हिंग्स वाढत जातात, तसंच छोट्या डेली ऍक्शन्स फ्युचर तयार करत असतात. या पुस्तकात एक शेतकऱ्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. शेतकरी आज बी पेरतो आणि उद्या क्रॉप एक्सपेक्ट करत नाही. त्याला माहिती असतं वेळ लागणार. तो रोज पाणी घालतो, काळजी घेतो, पेशन्स ठेवतो आणि मग मोठं पीक तयार होतं. सक्सेसचं पण असंच असतं. आणि या तिन्ही भ्रमांचा कॉमन प्रॉब्लेम आहे, तिन्ही बिलीफ्स लोकांना शॅलो लाईफ कडे नेतात. सगळं इम्पॉर्टंट, काहीच फोकस नाही, मल्टीटास्किंग असेल तर डेप्थ नाही आणि ओव्हरनाईट सक्सेस कधीच मिळत नाही. पेशन्स यामध्ये दिलेला नसतो. ह्या पुस्तकात हाच डीप मेसेज दिलेला आहे की एक्स्ट्राऑर्डिनरी सक्सेस साठी क्लॅरिटी लागते, फोकस लागतो, कन्सिस्टन्सी लागते आणि डिस्ट्रॅक्शन्स, कन्फ्युजन, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन सोडावं लागतं. या पुस्तकाचं खूप एक डीप कन्क्लुजन दिलेलं आहे की हे पुस्तक शिकवतं सक्सेस म्हणजे जास्त काम नाही, बिझी लाईफ नाही, इन्स्टंट रिझल्टही नाही, तर योग्य गोष्टींवर डीप फोकस करणं आहे. स्मॉल डेली ऍक्शन्स, लॉंग टर्म कन्सिस्टन्सी यांचा परिणाम हा का होतो? कारण एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट स्मॉल डिसिप्लिन ऍक्शन्स मधून तयार होतात. या पुस्तकातून शिकण्यासारख्या गोष्टी ह्या आहेत की एकाच वेळी सगळं करू नका. सर्वात महत्वाची गोष्ट शोधा. रोज फोकसवर काम करा, डिस्ट्रॅक्शन्स कमी करा, टाइम ब्लॉक करा, कन्सिस्टन्सी ठेवा. आणि ह्या पुस्तकाचा अंतिम निष्कर्ष हा आहे की हे पुस्तक प्रोडक्टिव्हिटी बद्दल नाही, हे पुस्तक आहे फोकस बद्दल. कारण जेव्हा तुम्ही योग्य वन थिंग, एक गोष्ट वर फोकस करता, तेव्हा बाकीचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. तुमची वन थिंग काय आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि फोकस आणि प्रोडक्टिव्हिटी अजून डीप मध्ये समजून घ्यायचं असेल तर समोर दिसणारे ईट दॅट रॉक आणि डीप वर्क हे दोन्ही व्हिडिओज नक्की पहा. जर हा सारांश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला पसंती द्या आणि अशाच आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकांचा सार जाणून घेण्यासाठी सारसंग्रह या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.